मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे आणि स्वतः जरांगे आपल्यासोबत आहेत. आता तुम्हाला अटक करायचं आहे आणि तुमच्यावर कारवाई करायची अशा पद्धतीची मागणी होते. तुम्हाला अटक करायचं आहे आणि तुमच्यावर कारवाई करायची. कोण म्हणतंय? गुणरत्न सदावर्तेंनी आरोप केला, मागणी केली आहे. ते तर कोणाची मागणी करते, त्यांचा काय विषय. सरकार थोडंच त्यांच्या मनावर घेणार आहे. कारण त्यांचा मालक त्यांनी अडचणीत आणायचा ठरवलेलं दिसतंय. मागंही ठरवलं होतं 2-3 वेळेस. सभेच्या वेळेसही त्यांनी असंच केलं होतं. अमकं होणारे सभेत, तमकं होणारे, हिंसाचार होणारे, अमुक होणारे, तमुक आहे. त्यांच्या मालकाला त्यांनी बदनाम करायचं ठरवलं दिसतंय. मराठा समाज त्यांच्या मालकाविरोधात जावं असं त्यांना वाटतंय. सरकार बदनाम व्हावं असं त्यांना वाटतंय. आणि ते आता सरकारने ओळखावं की यांच्या बाजूने उभं राहायचं का मराठा समाजाच्या बाजूने उभं राहायचं, ते सरकार ठरविल. आता सरकारने ठरवलं पाहिजे, कारण सरकारला गणितं करता येतात. मागं बरेच गणितं केलेत त्यांनी. तसं आता जरा गणित असं शास्त्रज्ञ आहेत ते त्यांनी आता ओळखावं की हा माणूस आपलाच आहे, पण आपल्यालाच गोड बोलून बदनाम करायला लागलाय. एक मोठा समाज, या राज्यातली जनता आपल्या विरोधातच घालायला लागलाय. या माणसाला आपणच मोठं केलंय. आता हा माणूस बरोबर कोणाची तरी सुपारी घेऊन आपल्या सरकारला बदनाम करायला लागला, हे त्यांच्या मालकाने ओळखायला पाहिजे. तुम्ही मालक 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 सारखं म्हणताय, हा मालक आहे तरी कोण ते तरी कळू द्या. तो मालकाला तेव्हाच कळतंय, मालक जागा होतोय, सांगायची गरज नाही ना. पण राज्यालाही कळू देत ना तुमच्या राज्याला माहितीये, राज्याला माहितीये, राज्य लय हुशार आहे. राज्य त्यांच्या मालकानेच हुशार केलेलं आहे. पण आता मालकानं त्यांना मोठं केलंय, पण मालकाला माहितच नव्हतं की ही आपला बी गेम करील. मालकाला माहित नव्हतं. मालक लय हुशार आहे, पण मालक आता जाच तर 100% जागा होणार आहे आता की याला आपण मोठं केलंय, पण हे बहुतेक गोड बोलून आपल्याच मागा लागले. आपल्याला संपवायला तर नाही लागला, आपला गेम तर नाही करायला लागला, राज्यातली जनता आपल्या विरोधात तर नाही घालायला लागला. मालक सावध झाला म्हणून समजा तुम्ही. मालक लय हुशार आहे, शितावून सगळा भात शिजलाय का नाही ओळखणारा मालक आहे. मालक लय हुशार आहे. मालक सोपा नाहीये. सगळ्या महाराष्ट्राला परिचिती आहे मालकाची, केंद्र सरकारला परिचिती मालकाचं नाव तुम्ही कधी घेणार? नाही, सगळ्याला माहिती आहे, सांगायची गरज नाही. मालक सावध आहे. मालकच तुमचं आरक्षण अडवतोय? नाही, त्या बरेच जण आहेत, बरेच जण आहेत, त्यांची यादी येणार आहे, आम्ही तुमच्या समोर सांगणार आहेत. परंतु हे खरं आहे की मालक खूप जागे झालेले आहेत आणि आज तर जास्त जागे होतील. मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो, आज मालक त्यांचा खूप प्रचंड सावध झालेला असणार आहे. त्यांच्या डोक्यात आला असणार आहे आता की हा याला मोठं उगच केलंय. ह्यो मात्र आपल्या गेम करायला लागला आपल्या सरकारचा, विनाकारण काही बरळतो प्रत्येक वेळेस. मागच्या वेळेस बी, आता बी. मग केला. आता आम्ही तर जाहीर सांगितलं ना, काय कुठल्या जाती धर्माचा माणूस असो, करणारा पण आणि झालेला त्यांच्यावर जे काय प्रकार घडलाय तो पण. मराठा समाज शांतता प्रिय आहे, शांततेत आंदोलन करतोय. मराठा समाज त्या प्रकाराचं समर्थन करत नाही. म्हणजे हे बघा, त्यांनी आरोप काही केलं असलं तरी त्या मराठा समाजाच्या मुलांनी फोडलं हे तर सत्य आहे. आता मी आताच 15 मिनिटापूर्वी उठलोय, मला अधिकृत काहीच माहिती नाही. मी सांगताना सांगितलंय ना, पण कोणत्याही समाजाचा करणारा असो किंवा समोरचाही कोणत्याही समाजाचा असो, जो काय प्रकार घडला त्याचा मराठा समाज समर्थन करत नाही. कारण मराठा समाज शांततेत आंदोलन करतोय, पण सरकारनं बी जरा गांभीर्यानं घ्यावं. मराठा समाजाच्या गोरगरिबांना आरक्षण मिळू नये हे स्वप्न बघू नये. मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांचं लेकरं मोठे होऊ नये हे जे तुमच्या मनात आहे ते आता तुम्ही जरा सोडून द्यावं. आम्ही पूर्वीपासून ओबीसी आरक्षणात आहेत, आरक्षण द्यावं. नुसता ओबीसी मध्ये समावेश करायचा मराठा समाजाला, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्यायचे. साधा सोपा विषय, फक्त मोठा बाऊ केला त्याचा. हे आरक्षणात बसत लय मोठा विषय, लय असं म्हणतायत की तुमचे फार लाड होत आहे, तुमचे फार लाड केले जात आहे. मराठ्यांनी लय लाड केले तो खरंच. मराठ्यांनीच लाड केले सरकार, लय लाड केलेच. 75 वर्षात यांची कुणी यायचा आम्हाला मोठं करा, मग आमच्या मराठ्यांनी त्यांचे लेकरं बाळ मोठे केले, त्यालाही मोठं केलं, त्याच्यावर गुलालही टाकला. मराठा समाज भोळा आहे, त्यांना असं वाटलं होतं की हे आपल्या लेकरांना पुढे चालून मोठं करतील, आरक्षण देतील, म्हणून त्यांना मोठं केलं. मराठ्यांना काय माहीत की हे आपल्या मराठ्यांच्या पोरांना मोठं होऊ देणार नाहीत, याच्यासाठी प्रयत्न करणार आहेत. मराठ्यांच्या घराघरातल्या आता लक्षात आले की हे आपल्या लेकरांना मोठं होऊ देण्यासाठी, त्यांचं करिअर उद्ध्वस्त व्हावं यासाठी प्रयत्न करतायत. म्हणून मराठ्यांनी हजारो गावात राज्यात शांततेत आंदोलन उभा केलेत. मराठ्यांनी जाहीर केलं की तुम्ही आमचे नाही आहेत असं आम्हाला वाटायला लागले.
तुम्ही आमच्या गावात येऊ नका, आम्ही तुमच्या दारात येत नाहीत, येऊ नये. या सगळ्या जरांगे एक वाक्य मात्र महत्वाचं बोलले की सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण फेटाळलंय, त्यामुळे लढणारे ही सगळी लोक म्हणजे मराठा आरक्षण एक मृगजळ आहे, ते लढून मिळणार काय त्यांना? नाही, लढूनच मिळणार आहे. कारण आमचा एक भाऊ आरक्षणात आहे. त्यांचा व्यवसाय शेती आहे, विदर्भातल्या मराठा बांधवांचा. आमचा व्यवसाय शेती. आम्ही रक्तमासाचे नातेवाईक आहेत आणि रक्तमासाचे भाऊबंद सुद्धा आहेत. मग आम्हाला का नाही, एक शासन निर्णय करायचा आहे फक्त, काही किचकट नाही. सुप्रीम कोर्टात नाही, काय नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही सन्मान केलेला आहे. 50% वरचं आरक्षण आम्ही मराठी मागतच नाहीत. आमचं हक्काचं आरक्षण आहे. आम्ही कुणबी मराठा, आम्ही शेती करणारे लोक आहेत महाराष्ट्रातले. आम्ही क्षेत्रीय मराठी लढणारे पण आहेत. आम्हाला आमचा व्यवसाय शेती, बाकीच्यांना शेती व्यवसाय दिलाय, माळी बांधवांना शेती व्यवसाय म्हणून दिलंय, आमच्या एका भावाला शेती व्यवसाय म्हणून दिले. आम्हाला हे शासन निर्णय करा फक्त, आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, एवढीच आमची माफक मागणी, आणि ती सोपी आहे, एखादी घंट्यात होऊ शकते. काल गिरीश महाजनांनी विनंती केली होती, आता आपल्या आज उपोषणाचा दुसरा दिवस, काही संध्याकाळी रात्री किंवा सकाळी काही प्रयत्न झाले सरकारकडनं? नाही नाही नाही, सरकारकडून काही प्रयत्न नाहीत. कोणी काही प्रयत्न पण केले नाहीत. हा, दिल्लीला पण गेले होते, पण कशासाठी गेले आम्हाला माहीत नाही. आमचा विषय घेऊन गेलेत का नाही करायचा म्हणून घेऊन गेलेत, का करायचा म्हणून घेऊन गेलेत हे माहीत नाही. परंतु काही आरोप आमच्यावरती झाले तरी सरकारही जनतेच्या बाजूने राहील. एका व्यक्तीच्या बाजूने जर सरकार राहिलं तर सरकारच राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडतंय, वातावरण दूषित करतंय. हा मेसेज राज्यात आणि देशात जाणार आहे. तर मला 100% सांगतो मी, सरकारनं आता सत्यता समजून घेतली पाहिजे. त्यांचाच माणूस त्यांच्याच विरोधात काम करतोय की काय, आणि गोड बोलून त्यांचाच सरकारचा गेम करतोय की काय, हे समजून घेतलं पाहिजे. आम्ही मात्र कोणाच्या विरोधात नाहीत. आम्ही मात्र आमच्या लेकरांच्या बाजूने आहेत. आम्ही शांततेत आंदोलन मागतोय, आरक्षण मागतोय, शांततेत आंदोलन करतोय, आम्ही करत राहणार आहेत. हे आमचा शब्द सरकारला पण आहे, आणि मराठा समाजही शांततेत आंदोलन करतोय, शांततेत करत राहणार आहे, पण आरक्षण मिळवणार आहे. शेजारी पंतप्रधान आलेले आहेत, त्यांना भेटायला काही तुमची मंडळी जाणार आहेत? कारण तुम्ही वारंवार म्हणाले होते पंतप्रधान देऊ शकतात म्हणून आरक्षण. नाही, आता आम्ही विनंती केली होती त्यांना गोरगरीब लेकरांची जाण आहे, गोरगरीब समाजाची जाण आहे, गोरगरीब जनतेची जाण आहे, ती गोरगरिबातून आलेले आहेत. आम्ही हाक दिली होती गरीब लेकरांनी की मोदी साहेब, तुम्ही जर एक फोन सरकारला केला आणि सरकारला जर सांगितलं आरक्षण त्यांचा हक्काचं आहे ते देऊन टाका, तर आम्हाला संध्याकाळपर्यंतच आरक्षण मिळालं असतं. पण बहुतेक आता त्यांना गरज नाही वाटतं गोरगरिबांची, आता गोरगरीब जनतेची. आता त्यांना भेटायला जाणार आहे का त्यांना? नाही, आम्ही आंदोलक आहेत, आम्ही कशाला भेटायला जावं त्यांना? आमचे आंदोलन शांततेत सुरू आहे सगळीकडे, आम्ही कशाला भेटायला जावं त्यांना? आता आम्ही ही जनता त्यांची लेकरं आहेत राज्यातली, त्यांनीच काय भूमिका घ्यायची ती घ्यायला पाहिजे. आम्ही कशाला त्यांना भेटायला जावं? आणि ते गोरगरिबांना कशाला बोलवतील? गोरगरिबांची आता गरज नाही त्यांना, पूर्वी होती. गोरगरिबांना ते साथ देत होते, गोरगरिबांच्या प्रश्नाची जाण होती, वेदनेची जाण होती. ते जात पण होते, येत पण होते, गोरगरिबांना भेटत पण होते, गोरगरिबांचे प्रश्नही मिटवत होते. आता बहुतेक त्यांना गोरगरिबांची गरज नसावी, आणि प्रचंड संख्येनं मोठा समुदाय राज्यात मराठा समाजाचा आहे, बहुतेक त्यांना आता गरज नसावी. ठीक आहे, मराठा समाजाची गरज नसावी असं तुम्ही म्हणताय. बरं, शेवटचा प्रश्न विचारतो. तोडफोड तुम्ही केली कोणीतरी, तुम्ही माहीत नाही म्हणताय, पण अशा तोडफोडीचं समर्थन तर होऊ शकत नाही. काय आवाहन कराल तरुणांना? नाही, मराठा समाजाचे आंदोलन शांततेत सुरू आहेत राज्यात, आणि शांततेत करणार आहे मराठा समाज. परंतु मी सांगतोय आमचाच नाही, तो कोणत्याही समाजाच्या बांधवांनी ती जर केलं असेल तर मराठा समाजच काय, ही जनता त्याचं समर्थन करणारच नाही ना, करतच नाही. कोणाच्या गाडीला काय धक्का फक्का लागलाय म्हणतात, त्याचं समर्थन करतच नाहीत. परंतु आमचे शांततेत आंदोलन सुरू आहेत, पण सरकारनं जरा गांभीर्याने घ्यावं. आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला देऊन टाकावं. आमचे किती दिवस आता तुम्ही सैम बघणार आहेत? आमच्या लेकरांचं वाटोळं व्हावं किती दिवस स्वप्न बघता तुम्ही? आमचे लेकरं मोठे होऊ नये यासाठी का तुम्ही सगळेजण प्रयत्न करताय? का प्रयत्न करताय तुम्ही? आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला देऊन टाका, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. आमच्या विरोधात कशाला षडयंत्र असता तुम्ही? कशाला आमचे आंदोलन मोडायचा प्रयत्न करता? काय संबंध आहे तुमचा आमच्या आंदोलन मोडवायचे? कितीतरी प्रयोग केलेत तुम्ही, आता करू नका. आता तुम्ही सरकारला जाहीर सांगतो, जी त्यांच्या मालकानंही राहावं,
आता मराठा समाजाला तुम्ही विनाकारण डोचू नका. मराठा समाज शांततेत आंदोलन करतोय. सरकार म्हणून तुम्ही या राज्याचे मायबाप आहेत. ही जनता, या जनतेनं तुम्हाला त्या गादीवर बसवले. मराठ्यांच्या विरोधात तुम्ही गैरवापर सत्तेचा करू नका. मराठा समाजाच्या बाजूने राहा आणि आंदोलन शांततेत हाताळा. आता मराठे सावध आहेत. तुम्ही काही प्रयोग करू नका. तुम्ही षड्यंत्र रचायचा काही प्रयत्न केला तर मराठ्यांच्या लक्षात आलेलं आहे की तुम्ही करू शकता. आमची तुम्हाला विनंती. हा सगळ्याचा षडयंत्राचा भाग वाटतो. इथून मागचे सगळे षडयंत्र होते. आताच्या आता समर्थन केलंच नाही आम्ही. आमची फक्त मराठा समाजाच्या वतीने त्यांना विनंती केली जी 24 माध्यमातून आम्ही की आंदोलन शांततेत तुम्ही शांततेत हाताळा. एकामुळं तुम्ही सरकारनं कोणाच्या बाजूने उभं राहायचं सरकारनं ठरवायचं. पण आम्हाला खात्री आहे सरकार या जनतेच्या आणि मराठा समाजाच्याच बाजूने राहील. बघूयात पुढं पुढं सरकारची आणखीन मराठ्यांविषयी काय भावना आहे. धन्यवाद. मनोज जरांगे यांनी अगदी निर्वाणीचं सांगितलं आहे की आम्ही आंदोलन करत नाही, हिंसक आंदोलन करत नाही आणि त्याचं समर्थनही नाही. मात्र आम्ही सरकारच्या बाजूने आहोत. सरकारनं आमच्या बाजूला राहावं, उगाच कोणाच्याही बाजूने उभं राहू नये आणि षडयंत्र मराठा समाजाचं आंदोलन थोपवण्यासाठी करू नये असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि त्यांनी स्पष्ट म्हणाले, बघूया आता सरकार कोणाच्या बाजूने उभं राहत आहे ते. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, अंतरवली सराटी, जालना. विकासाचा ध्यास म्हणजे